हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे सुवर्णा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा माझे यूट्यूब चॅनल. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या बेबीचं रुटीन. चला तर सुरू करूया आजच्या व्लॉगला. तर रुटीन सुरू होतं सकाळपासून. माझ्या बाळाची झोप होते 7:30-8च्या या दरम्यानमध्ये. तो सकाळची उठतो पूर्ण झोप घेऊन. त्यानंतर तो थोडंसं गाईचं दूध वगैरे पितो, ड्रायफ्रूट्स वगैरे खातो किंवा एखादं फ्रूट्स असेल तरही तेही खातो. आणि मग त्याच नंतर मी थोड्या वेळाने त्याला नाचणी सत्व बनवते किंवा नाचणी पोरेज जे म्हणतात त्याला, ते बनवते ब्रेकफास्टसाठी. तर ते मी तुपात हे करून त्यात गूळ आणि नाचणीची पावडर टाकून, भाजलेली नाचणीची पावडर टाकून ते बनवते. तरी ही झाली त्याची ब्रेकफास्टची रेसिपी, जी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्याला मी बारीक गॅसवर असं शिजू देते, छान असं उकळी येईपर्यंत. तर अशी ही नाचणी शिजून झालेली आहे. छान अशी कन्सिस्टन्सी आणि कलरसुद्धा आलेला आहे. यामध्ये मी ड्रायफ्रूट्स पावडरसुद्धा टाकते. तर अशी पण यावेळेस पोरेज मी त्याला चारते मी सकाळच्या ब्रेकफास्टला. यानंतर त्याचा असतो प्ले टाईम झाल्यानंतर मी त्याला थोडं आउटडोअरही नेते आणि मग नंतर तो अंघोळचा टाईम होतो. मग त्याला अंघोळ वगैरे घालून तो झोपतो. असं त्याचं मॉर्निंगचा रुटीन असतो. तर तो झोपल्यानंतर मी त्याच्या दुपारच्या लंचसाठी बनवते रव्याचा उपमा. सेम आपण जसा बनवतो उपमा तर त्याच प्रकारे करते, पण बिना मिरचीचा. तर त्यासाठी मी असं छान रवा खरपूस भाजून घेते, कलर चेंज होईपर्यंत तुपात. मग त्यानंतर त्याला तशीच फोडणी देते जिरेची, किंवा त्यात बारीक चिरलेला कांदाही वगैरे टाकते, म्हणजे छान अशी चव येते त्याला. कढीपत्ता, टोमॅटो वगैरे म्हणजे आवडीनुसार. कधी कधी त्यात मी व्हेजिटेबल्ससुद्धा वापरते, भाज्या भेटल्या तर, जसे गाजर वगैरे. तर अशी फोडणी देऊन छान त्याला मी शिजत ठेवते बारीक गॅसवर, हळद मीठ वगैरे टाकून चवीनुसार. दुपारी उठल्यानंतर त्याला मी लंच देते, लंचमध्ये देते, चारते. एक वाटी मीन्स अर्धा एक वाटी खातो तो. तर असं छान बारीक गॅसवर शिजवून घेते मी उपमाला. तर असं छान उपमा रेडी झालेला आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण कन्सिस्टन्सी त्याची ठेवत नाही. दुपारचं लंच केल्यानंतर परत त्याचा प्ले टाईम असतो. त्यानंतर दुपारी मी त्याला स्नॅक्सही देते. स्नॅक्समध्ये काय खातो तो, थोडंसं प्ले टाईम असतो, मग त्याचा परत असंच त्याला ॲडव्हेंचरस वगैरे खेळायला खूप आवडतं. चढ उतर इकडून असं. तर छान असं एन्जॉय करतो तो त्याचा प्ले टाईम. त्यानंतर त्याला आउटडोअरही नेते मी फिरायला वगैरे. तर त्यानंतर त्याचा डिनर टायमासाठी मी त्याच्यासाठी बनवते डाळ खिचडी, जे मी आता फोडणीला देणार आहे लसणाची. त्यासाठी मी ऑलरेडी घरीच सेरेलेक केलेलं आहे, म्हणजे डाळ आणि तांदूळ भाजून वगैरे सगळं एकदमच पावडर करून ठेवते 15-20 दिवसांची. तेच मी क्विक अशी इन्स्टंट बनवून टाकते. मग त्यात मी
भाज्याही वापरते आणि त्याचं पोटही भरून जातं मग. तर छान अशी डिनरसाठी त्याची डाळ खिचडी असते तयार. तर ते इथं करतो एन्जॉय. ही झाली रेसिपी नंबर 3. तर अशा माझ्या छान 3 रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तुम्हाला आवडलीच तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा. तर याला सुद्धा मी बारीक गॅसवर शिजवते छान असे 15 ते 20 मिनटं. त्यामध्ये टाकून हळद मीठ वगैरे टाकून हे आहे होममेड सेरेलेक पावडर, जे मी तुम्हाला सांगितलं आहे, जे मी स्टोअर करून ठेवते जारमध्ये. त्यावर हळद मीठ टाकून छान असं त्याला शिजू देते. तर अशी छान रेसिपी झाली आहे रेडी. त्यामध्ये मी किसलेला गाजरही वापरला आहे. तर असं झालं आहे डिनर रेडी. डिनरची तयारी झालेली आहे. अशी तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये. जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आणि बेल आयकॉन हिट करा.